तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीनिमित्त मस्त छोटीशी रांगोळी काढली मी आणि आता तिळीच्या वड्या खाते. या खायला, छान लागतंय. मी बनवल्या आहे. कशा बनवल्या आहे सांगू का तुम्हाला रेसिपी? मी एकटीच काय खाऊ तुम्हाला पण सांगते. तर झटपट मी एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये झटापटा मी 1 चम्मच तूप टाकलं, साजूक तूप. माझी आई घरी बनवते बरं का. आणि मस्त ते असं पसरवून घेतलं भांड्यामध्ये, सगळं चारी बाजूने, एकही कोपरा सोडला नाही. 2 वाट्या गूळ घेतला आणि तो गूळ बघा कसा मस्तपैकी असं पसरवून टाकते. मस्त असं सेट करून टाकायचं त्याला. किती वाट्या गूळ घ्यायचा? 2 वाट्या बरं का. आणि गूळ असा बारीक तुकडे करून, नाही तर असं चिरून किसून नाही ना, असं मस्त टाकायचं त्याच्यामध्ये. बघा मस्त सेट करते मी आता त्याला. नक्की करून बघा बरं का, ही रेसिपी खूप छान लागतं वड्या. आणि 1 वाटी तीळ घ्यायची, तिला असं मस्त भाजून घ्यायची. तीळ इकडे तिकडे उडते, त्यामुळे मी काय करते, कंटिन्यूअसली त्याला असं चमच्याने इकडून तिकडे असं हलवत असते. म्हणजे कसं ती जळत पण नाही, बारीक असते ती जास्त, आणि अशी उडतही नाही. म्हणजे उडल्याने काय म्हणते वेस्ट होईल. बघा किती छान करपते मी मस्त असं असं गोल्डन कलर असतो. मग परत मी 1 वाटी ना शेंगदाणे घेतले. ते शेंगदाणे असे मी ना तपासून घेतले, कारण आजकाल आहे ना बाजारामध्ये खडे पण भेटतात बाई शेंगदाण्यांमध्ये, म्हणून मग मी असं करून घेतलं मस्त. ते शेंगदाण्यांना पण असं भाजून घेतलं, म्हणजे त्याच्यावरचे साल असे निघून जायला पाहिजे. आणि ते गरम गरम शेंगदाणे घेतले. आता तुम्ही म्हणता बाई हे काय करते, ते एका रुमालामध्ये असं गरम शेंगदाणे भाजून फुटते, म्हणजे हे करते मी. बघा असं साल निघून जाता, म्हणजे त्या माझी स्पेशल मेथड आहे ती. नंतर बघा मी असं मस्त पाखडून घेते आणि मी ते शेंगदाणे पाकडते. बाहेर तुम्ही बघू शकता रात्र झालेली आहे, 10:30 वाजले असतील रात्रीचे. दिवसभर थोडे कामं होते मला, म्हणून मी रात्री बनवते. आणि संक्रांतीला तिळगुळाची चिक्कीचं विशेष महत्त्व असतं. शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून असं बारीक करून घेतले, जाडसर बारीक. त्याच्यात आता तीळ टाकणार, ती भाजलेली, ती पण अशी जाडसर बारीक दळून घेणार त्याच्यातून, बघू शकता तुम्ही. आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून, जे आधी आपण सेट केलेला गुळाचा डब्बा होता तो ठेवून द्यायचा त्याच्यात असं पॅक, आणि त्याला वरून झाकण लावून द्यायचं. मी असा डब्बा सेट करते, म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाणी जाऊ द्यायचं नाही फक्त. नंतरून एक असं पसरट ताट घेतला मी, त्याच्यामध्ये असं 1 चम्मच तूप टाकून सनी व्यवस्थित त्याला असं पसरवून घेणार. कारण जेव्हा माझं मिश्रण रेडी होईल ना, तो सेट मी याच्यामध्ये सेट करणार, तो चिक्कीसाठी. असं चारी बाजूने मस्त ताटाला साजूक तूप असं पसरून घेतलं. बघा तुम्ही बघू शकता, एक चिक्की पण झाली. गॅस बंद करून द्या. कुकर ओपन केला मी, तर असा पाक तयार झालेला आहे गुळाचा. त्याच्यामध्ये जे मिश्रण केलं असतं आपण, ते टाकून दिलं मी. ते मिश्रण असं मस्त हलवून घेतलं, एकत्र करून घेतलं, एक जीव केलं त्याला, आणि ताटामध्ये सेट केला. तुम्ही बघू शकता कसं मस्त सेट केलं आहे. आणि वरून मी तीळ टाकते बारीक, छान दिसतं आहे ते त्याच्यासाठी, आणि वास तर खूप छान होतो. तुम्ही खोबरं पण टाकू शकता, इलायची पण टाकू शकता, पण खोबरं आणि इलायची मला आवडत नाही, त्यामुळे मी फक्त तीळ हे करते, टाकते त्याच्यावर, तीने डेकोरेट करते. आणि आत्ताच थोडंसं थंड झालं ना की त्याचे असे मस्त छोटे छोटे तुकडे असं हे करून घ्या, छोटे 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 असे तुकडे. बघा मी जसं कापते तसं करून घ्या मस्त. म्हणजे जेव्हा ते कडक होतं ना तेव्हा करता येत नाही, म्हणून आत्ताच करून घ्या. आणि मस्त बघा असं सेट व्हायला, बाहेर असं थंड व्हायला ठेवून द्या त्याला. आता वडी सेट होईल तोपर्यंत किचन वाटा साफ करून घेऊ, नाही तर उद्या सकाळी आई आपल्याला ओरडेल. तर मस्तपैकी मी असे भांडे घासून घेते आता. सगळा किचन वाटा असं मस्त क्लीन करून ठेवेल. तर जे लोक म्हणतात ना फक्त व्हिडिओज बनवते, दिवसभर काही कामं नसतात, तर त्यांच्यासाठी स्पेशल, आम्हाला व्हिडिओ बनवायला आवडतं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. तर तसं आहे ना, आम्ही सगळी कामं करतो, घरातली कामं करतो, आमच्या करिअरकडे आमचं लक्ष आहे, आम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन करून, टाईम काढून, टाईम मॅनेज करून ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे कसं आम्ही स्वतः पण हॅप्पी राहतो, नंतर आम्ही दुसऱ्यालाही हॅप्पी ठेवतो. तर जळणाऱ्यांनो जरा कमी जळत जाओ, किती ते जळायचं. आता मस्तपैकी किचन वाटा मस्त साफ बीप करून सनी, आता मी चिक्की सेट व्हायची वाट बघते.
तुम्हाला एक सांगू का, आनंदाने जी गोष्ट करायची ना ती आनंदाने करा, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला जो रिझल्ट भेटतो ना तो खूपच चांगला भेटतो. आता बघा मी चिक्की बनवलेली आहे आणि माझ्या कष्टाने बनवलेली ना, तर मला खूप आनंद होतो आहे तो खायला.